नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे तुम्ही TETची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण बालमानसशास्त्र म्हणजे CDP यावरचे 30 प्रश्न सखोल विश्लेषणासह पाहत आहोत. मित्रांनो, तुम्ही TET पेपर 1 किंवा पेपर 2ची तयारी करत असाल तर दोन्ही पेपरसाठी हा सेशन महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. मित्रांनो, आजचा हा 11वा सेशन आहे. अतिसंभाव्य प्रश्न 30 गुणांची तयारी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज सखोल विश्लेषणासह करत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. दररोज फ्रीमध्ये शिकण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण व कन्सेप्टनुसार आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, यापूर्वीचे सेशनसुद्धा बघायचं आहे, आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहेत. मित्रांनो, ठीक आहे, तर बघूया. पहिलाच प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न बघा काय दिलेला आहे. विकास आणि वाढ म्हणजेच याला इंग्रजीमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट लक्षात ठेवा. या संकल्पनेनुसार खालीलपैकी कोणते विधान बालकाच्या विकासाचे अचूक वर्णन करते, असा प्रश्न केलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो की विकास ही एक निरंतर चालणारी गुणात्मक आणि परिमाणात्मक प्रक्रिया आहे जी गर्भावस्थेपासून मृत्यूपर्यंत सुरू राहते. म्हणजेच मित्रांनो, आपण याला ओम टू टोम असे म्हणतो. ठीक आहे, ओम टू टोम असा या ठिकाणी हा जो विकास आहे हा निरंतर चालू राहतो. मित्रांनो, ठीक आहे, तर लक्षात ठेवा. विकास आणि वाढ या संकल्पनेनुसार कोणते विधान बालकाच्या विकासासाठी अचूक वर्णन करते, तर विकास ही एक निरंतर चालणारी गुणात्मक आणि परिमाणात्मक, यालाच मित्रांनो आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असे म्हणतो. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे की काय दिलेलं आहे, महत्त्वाचेच पॉईंट असणार आहे. स्पष्टीकरणामध्ये दिलं आहे मित्रांनो की वाढ म्हणजे ग्रोथ ही एक ठराविक काळानंतर थांबते. ग्रोथ जी आहे मित्रांनो, वाढ ही ठराविक काळानंतर थांबते. जशी की आपण बघू शकतो, उंची बरोबर काही वयानंतर ही थांबते. ठीक आहे, परंतु विकास हा जो आहे, डेव्हलपमेंट जी आहे, ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आपण मरेपर्यंत शिकत असतो. मित्रांनो, यात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक अशा पैलूंचा समावेश होतो. म्हणजे कशामध्ये, तर विकास डेव्हलपमेंटमध्ये कशाचा समावेश असतो, तर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये शारीरिक म्हणजे फिजिकल चेंजेस, मानसिक म्हणजे मेंटल चेंजेस, भावनिक म्हणजे इमोशनल चेंजेस आणि सामाजिक म्हणजे सोशल चेंजेस अशा पैलूंचा समावेश होतो. कशामध्ये, तर विकासामध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. मित्रांनो, असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि त्याचं स्पष्टीकरण जर आपल्याला पाहायला मिळालं तर आपले कन्सेप्ट क्लिअर होतात. त्याच उद्देशाने आपण प्रत्येक प्रश्नांचा सखोल विश्लेषण या ठिकाणी देत असतो. ओके, याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास उपपत्तीनुसार, जीन पियाजेने कोणती उपपत्ती मांडली, तर बोधात्मक विकास ह्या उपपत्तीनुसार म्हणजेच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरीनुसार अहम केंद्री, याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा इगोसेंट्रिझम, हे वैशिष्ट्य कोणत्या अवस्थेत प्रामुख्याने दिसून येते. म्हणजे इगोसेंट्रिझम, अहम केंद्री हे जे आहे लहान बाळामध्ये कोणत्या अवस्थेत दिसून येते, तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, क्रियापूर्व अवस्था, यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये अहम केंद्री हे जे आहे वैशिष्ट्य हे प्रामुख्याने बालकांमध्ये दिसून येतात. महत्त्वाचा प्रश्न आहे. आता स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे की 2 ते 7 वर्षाच्या या अवस्थेत बालकाला वाटते की जग हे केवळ त्याच्याच दृष्टिकोनातून चालते. त्याला दुसऱ्याचे मत किंवा दृष्टिकोन समजून घेण्यात अडचण येते, ज्याला पियाजेने अहम केंद्रीयता असे म्हटले आहे. बरोबर, अहम केंद्रित असे म्हटले आहे. यालाच इगोसेंट्रिझम असे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, ही कोणती अवस्था आहे, तर 2ऱ्या नंबरची अवस्था आहे प्री ऑपरेशनल स्टेज. जीन पियाजे यांनी 4 अवस्था दिलेल्या आहे. त्या 4ही अवस्था आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे आणि त्याच्यावरती प्रश्न परीक्षेला येतात. ओके, तर कोणकोणते आहेत, तर पहिली आहे मित्रांनो सेन्सरी मोटर स्टेज, दुसरी आहे प्री ऑपरेशनल स्टेज, तिसरी आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि चौथी आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. अशा 4 अवस्था त्यांनी दिलेल्या आहे संज्ञानात्मक विकास सिद्धांतामध्ये. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलेला आहे. लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार
चांगला मुलगा चांगली मुलगी म्हणजे गुड बॉय नाईस गर्ल ओरिएंटेशन ही प्रवृत्ती कोणत्या पातळीवर आढळून येते? मित्रांनो, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी कोणती थेअरी मांडलेली आहे, कोणता सिद्धांत मांडलेला आहे? तर नैतिक विकास सिद्धांत मांडलेला आहे. यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे मॉरल डेव्हलपमेंट. ठीक आहे, मॉरल डेव्हलपमेंट थेअरी ही लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेली आहे. मग त्यांनी असा प्रश्न केले की चांगला मुलगा चांगली मुलगी म्हणजे गुड बॉय नाईस गर्ल ओरिएंटेशन ही प्रवृत्ती कोणत्या पातळीवर आढळते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, पारंपरिक पातळी. यालाच कन्व्हेन्शनल लेवल असे म्हणतो. मग मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी किती लेवल्स सांगितलेले आहेत त्याच्या थेअरीमध्ये? तर 3 लेवल त्यांनी दिलेले आहे. त्या 3ही लेवलमध्ये आपल्याला प्रत्येक लेवलमध्ये 2-2 स्टेजेस पाहायला मिळतात. असे 6 स्टेजेस आहे मित्रांनो. ठीक आहे, हे महत्त्वाचे पॉईंट आहे. आता याच्यानंतर आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. तर बघू शकता स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की या अवस्थेत बालक समाजाच्या किंवा कुटुंबाच्या नजरेत आपण चांगले दिसावे यासाठी नियमांचे पालन करते आणि इतरांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करते. हे कोणत्या लेवलमध्ये? तर कन्व्हेन्शनल लेवलमध्ये, पारंपरिक पातळीमध्ये हे या ठिकाणी प्रयत्न करत असते मित्रांनो. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. आता या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा. लेव वायगोस्की यांनी मांडलेली झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच झेडपीडी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, लेव वायगोस्की यांनी कोणती थेअरी मांडली? तर लक्षात ठेवा सोशियल कल्चरल थेअरी, म्हणजे याला सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत असे म्हणतो. ओके, लक्षात ठेवा लेव वायगोस्कीने कोणती थेअरी मांडलेली आहे, कोणता सिद्धांत मांडलेला आहे? तर सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत, त्यालाच सोशियो कल्चरल थेअरी असे लक्षात ठेवायचं आहे. मग त्यांनी मांडलेल्या ज्या थेअरीमध्ये झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे झेडपीडी ही संकल्पना कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळते की बालकांची स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता आणि मदतीद्वारे काम करण्याची क्षमता यातील अंतर यालाच झेडपीडी असे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, झेडपीडी म्हणजे काय? तर त्यांची जी स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता आहे आणि मदतीद्वारे काम करण्याची क्षमता यामधील जो अंतर आहे त्या अंतराला झेडपीडी म्हणतात. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे. तर झेडपीडी म्हणजे ही अशी क्षेत्रे आहे जिथे बालक स्वतःहून काम पूर्ण करू शकत नाहीत, पण अनुभवी व्यक्तीच्या म्हणजे MKO मोर नॉलेजेबल अदर हे याचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा, MKOचा फुल फॉर्म काय आहे? तर मोर नॉलेजेबल अदर हे त्याचा फुल फॉर्म आहे. मार्गदर्शनाखाली ते काम करू शकते. हे या ठिकाणी झेडपीडी म्हणजे काय आपल्याला स्पष्टीकरणातून लक्षात ठेवायचं आहे. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न असा केलेला आहे की बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडली? ज्यात भाषिक, तार्किक आणि संगीतमय बुद्धिमत्तेचा समावेश होतो. मित्रांनो बघा, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत म्हणजे थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स ही कोणी मांडलेली आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. हार्वर्ड गार्डनर यांनी मांडलेली आहे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक बुद्धिमत्ता आणि संगीतमय बुद्धिमत्ता या थेअरीमध्ये समावेश त्यांनी केलेला आहे. आता यावरची आपल्याला स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर बघू शकता तुम्ही. स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की हार्वर्ड गार्डनर यांनी 1983 मध्ये सांगितले की बुद्धिमत्ता ही एक घटक नसून ती किमान 8 ते 9 वेगवेगळ्या प्रकारची असते. उदाहरणार्थ शरीर, हालचाल विषयक, आंतरवैयक्तिक इत्यादी त्यांनी त्या मल्टिपल इंटेलिजन्स थेअरीमध्ये दिलेला आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. बघा काय दिलेला आहे मित्रांनो. थॉर्नडाईक यांच्या प्रयत्नप्रमाद म्हणजे ट्रायल अँड इरर अध्ययन उपपत्तीमधील सज्जतेचा नियम लक्षात ठेवा लॉ ऑफ रेडीनेस काय सुचवते? तर मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो आपल्याला की अध्ययनासाठी विद्यार्थ्याची शारीरिक आणि मानसिक तयारी असणे आवश्यक असते सज्जतेच्या नियमामध्ये. हे अशा पद्धतीने सुचवते थॉर्नडाईक यांनी मांडलेली प्रयत्नप्रमाद उपपत्ती म्हणजे ट्रायल अँड इरर उपपत्तीमध्ये. ओके, आता बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की जर मुलं शिकण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नसेल तर कितीही प्रयत्न केले तरी प्रभावी अध्ययन होत नाही. हे या ठिकाणी आपल्याला ट्रायल अँड इरर या उपपत्तीमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो की अध्ययनासाठी विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक तयारी असणे हे आवश्यक असते. ओके, हे महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी
तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दररोज फ्री क्लास पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, आपण मानसशास्त्र या विषयाचा सिलेबससुद्धा या ठिकाणी अपलोड करत आहोत. पहिला सेशन आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे. तुम्हाला दररोज या ठिकाणी मानसशास्त्र या विषयाचा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. सोबतच आपण PYQ सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे. आजचा हा 11वा सेशन आहे. मित्रांनो, पेपरपर्यंत आपल्याला या ठिकाणी मानसशास्त्र या विषयाची तयारी करता येणार आहेत. सखोल विश्लेषणासह तुमचे डाऊट आणि कन्सेप्टसुद्धा या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. दररोज दुपारी 3 वाजता आपण व्हिडिओ अपलोड करत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तुमचे डाऊट आणि कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला मानसशास्त्र या विषयामध्ये 30 पैकी 30 गुणांची तयारी या ठिकाणी फ्रीमध्ये करता येणार आहेत. त्यासाठी आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. दररोज फ्रीमध्ये आपल्याला शिकता येईल. सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये क्लासेसची PDF सोबतच मित्रांनो क्लासेसची लिंक आणि स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आपण त्या ठिकाणी देत असतो. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7वा बघा काय दिलेला आहे. समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे नेमके काय असते, म्हणजे नेमके काय? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय C मध्ये पाहायला मिळतो की सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी मुले CWSN यांना एकाच छताखाली समान संधी देऊन शिकवणे यालाच आपण समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणत असतो. बरोबर आहे. तर आता यावरची महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील की समावेशक शिक्षण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन हे भेदाभेद न करता प्रत्येक मुलाला, मग ते शारीरिकदृष्ट्या अक्षम असो वा प्रतिभावान असो, मुख्य प्रवाहातील शिक्षणात सामील करून घेण्यावर भर देते. तर हे या ठिकाणी इन्क्लुसिव्ह एज्युकेशनचा नेमका आपल्याला अर्थ कळाला असेल. ओके, म्हणजे सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी मुले हे एकाच छताखाली समान संधी देऊन शिकवणे यालाच इन्क्लुसिव्ह एज्युकेशन समावेशक शिक्षण असे म्हणतात. तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 8वा बघा काय दिलेला आहे. अब्राहम मस्लो यांच्या गरजांच्या श्रेणीबद्ध सिद्धांतानुसार सर्वात उच्च स्तरावरील गरज कोणती आहे? काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर पर्याय C मध्ये पाहायला मिळतो. आत्मवास्तवीकरण म्हणजे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन हे या ठिकाणी अब्राहम मस्लो यांच्या गरजांच्या श्रेणीबद्धता सिद्धांतानुसार सर्वात उच्च स्तरावरील गरज आहेत. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो की मस्लो यांच्या पिरॅमिडनुसार त्यांनी अशा पद्धतीने पिरॅमिड मांडलेला आहे. अशा पद्धतीने पिरॅमिडसारखा त्यांनी मांडलेला आहे की मस्लोच्या पिरॅमिडनुसार जेव्हा खालच्या सर्व गरजा पूर्ण होतात, म्हणजे जेव्हा खालच्या सर्व गरजा पूर्ण होतात तेव्हा व्यक्ती आपल्या सुप्त गुणांचा पूर्ण विकास करण्यासाठी आत्मवास्तवीकरण म्हणजे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन या सर्वोच्च स्तरावर पोहोचतो. क्लिअर झालं? सर्वात वरची पातळी कोणती आहे? तर आत्मवास्तवीकरण म्हणजे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन ही सर्वोच्च स्तरावरील पातळी आहे. लक्षात ठेवा. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9वा बघा काय दिलेला आहे. BF स्किनर यांच्या अभिसंधान उपपत्तीमध्ये म्हणजे ऑपरंट कंडिशनिंगमध्ये प्रबलीकरण रेन्फोर्समेंटचा मुख्य उद्देश काय असतो? म्हणजे प्रबलीकरणचा मुख्य उद्देश काय असतो असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय B मध्ये पाहायला मिळतो की अपेक्षित वर्तनाची वारंवारता वाढवणे म्हणजेच प्रबलीकरण होय. याचा मुख्य उद्देश हे आहे मित्रांनो. ओके, आता यावरची महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा, जेव्हा एखाद्या चांगल्या कृत्यासाठी बक्षीस किंवा शाबासकी म्हणजे पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट दिले जातो तेव्हा ते कृत्य पुन्हा करण्याची शक्यता वाढते. हे या ठिकाणी आपण प्रबलीकरणाचा मुख्य उद्देश बघितलाय मित्रांनो. क्लिअर झालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग प्रश्न क्रमांक 10वा बघा काय दिलेला आहे. प्रगत अध्यापन प्रक्रियेत मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन कशासाठी केले जाते? मित्रांनो, हे जे मूल्यमापन आहे हे प्रबलन अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रियेमध्ये कशासाठी केलं जातं? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय C मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थ्यांची प्रगती तपासणे आणि शिक्षण प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करते. हे या ठिकाणी मूल्यमापन अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत केले जाते. ओके, आता यावरची महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा, मूल्यमापन हे केवळ गुणांसाठी नसून ते विद्यार्थ्यांच्या त्रुटी शोधण्यासाठी आणि त्या सुधारण्यासाठी असते. मित्रांनो, हे मूल्यमापन जे आहे हे फक्त गुणांसाठी आहे का? तर नाही. ते मित्रांनो
त्रुटी शोधण्यासाठी म्हणजे डायग्नोस्टिक आणि त्या सुधारणा करण्यासाठी म्हणजे रेमेडियल करण्यासाठी असते. हे मूल्यमापन महत्त्वाचे आहे. क्लिअर झालं? तर महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 11 बघा काय दिलेला आहे. डिस्लेक्सिया हा विकार कशाशी संबंधित आहे? डिस्लेक्सिया हा जो विकार आहे हे डिसॅबिलिटीवरचा प्रश्न आहे की कशाशी संबंधित हा विकार आहे. तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतं की वाचन आणि शुद्ध लेखनातील अडचण याच्याशी संबंधित आहे डिस्लेक्सिया. ओके, मग गणितीय क्रिया करण्यासाठी अडचण हे कशाशी संबंधित आहे? तर डिस्कॅल्क्युलियाशी संबंधित आहे मित्रांनो. मग लेखन कौशल्याशी अडचण ही कशासाठी आहे? तर डिस्ग्राफियाशी रिलेटेड आहे. हे महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. गणितीय क्रिया करण्यातील अडचण हे कशासाठी? डिस्कॅल्क्युलियाशी संबंधित आहे. आणि त्याच्यानंतर लेखन कौशल्याशी अडचण म्हणजे ही डिस्ग्राफियाशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. आता बघा आपल्याला स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की डिस्लेक्सिया असलेल्या बालकांना अक्षरे ओळखण्यात आणि शब्दांचे उच्चार करताना समस्या येते, म्हणजे करण्यात समस्या येते, यालाच आपण डिस्लेक्सिया असे म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 बघायचा आपल्याला. बघा काय दिलेलं आहे. खालीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थी केंद्रित म्हणजे स्टुडंट सेंटर अध्यापन पद्धती आहे? कोणती पद्धत आहे जी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती आहेत? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो, प्रकल्प पद्धत. याला प्रोजेक्ट मेथड म्हणतो आपण. ही जी आहे मेथड ही स्टुडंट सेंटर असते, विद्यार्थी केंद्रित पद्धत असते. ओके, आता बघूया स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की प्रकल्प पद्धतीत विद्यार्थी स्वतः अनुभव घेतात आणि सक्रिय सहभाग नोंदवतात. तर व्याख्यान पद्धतीत शिक्षक फक्त यामध्ये शिक्षकच सक्रिय असतो. कोणत्या पद्धतीमध्ये? व्याख्यान पद्धतीमध्ये फक्त शिक्षक सक्रिय असतो. तर मित्रांनो, प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः अनुभव घेतात आणि सक्रिय सहभाग नोंदवतात. हे महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13 बघा काय दिलेले. बुद्ध्यांक म्हणजे IQ मोजण्याचं सूत्र खालीलपैकी कोणते? मित्रांनो, IQ मोजण्याचं सूत्र आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो की मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता, MA/CA × 100. हे इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा. मानसिक वय भागिले वास्तविक वय याला शारीरिक वय म्हणतो, गुणिले 100. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. नेमका IQ हे कशा पद्धतीने काढला जातो मित्रांनो, त्याच्यावरती पण प्रश्न परीक्षेला येऊ शकते. आपल्याला मानसिक वय दिलेला असतो आणि त्याच्यानंतर शारीरिक वय काढायला लावतात. ओके, नाहीतर शारीरिक वय दिलेला असतो, मानसिक वय काढायला लावतात. मग या सूत्रानुसार आपल्याला किमती ठेवून वय काढता आलं पाहिजे, त्यांचा IQ काढता आलं पाहिजे मित्रांनो. ओके, त्यांचा IQ काढता आलं पाहिजे. मग कशा पद्धतीने काढणार? तर बघा, जर समजा आपल्याला 10 वर्षाच्या मुलाचे मानसिक वय 12 वर्ष दिलेले असेल तर त्याचा IQ किती होईल असा प्रश्न जर केला तर तुम्ही ह्या सूत्रांमध्ये किमती ठेवू शकता. MA/CA गुणिले 100. मानसिक वय, शारीरिक वय गुणिले 100. मग मानसिक वय किती दिलेलं आहे मित्रांनो? 12. त्याच्यानंतर त्यांचं शारीरिक वय दिलेलं आहे 10 गुणिले 100 जर केले तर 120 त्याचा IQ भरेल. हे अशा पद्धतीने तुम्ही सूत्रानुसार IQ काढू शकता. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, क्लिअर झाला असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 14 बघा. क्रीडन पद्धतीचे म्हणजे प्लेवे मेथडचे जनक कोणाला मानले जाते? मित्रांनो, प्लेवे मेथडचे जनक हे फ्रॉबेल यांना मानले जाते. म्हणजे पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं? आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. तर मित्रांनो, फ्रॉबेल हे जे आहे यांनी किंडरगार्टन संकल्पना मांडली. खेळाच्या माध्यमातून शिकण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. कोणी तर फ्रॉबेल यांनी सांगितलेले आहेत. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 15 बघा काय दिलेला आहे. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे? मग कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाशी नवीन ज्ञानाची सांगड घालणे हे प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांनी या गोष्टीला प्राधान्य दिला पाहिजे. मग आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे. मित्रांनो, त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे नोन टू अननोन हे अध्यापनाचे महत्त्वाचे सूत्र आहे. अध्यापनाचं महत्त्वाचं सूत्र काय आहे? तर नोन टू अननोन म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे.
यालाच विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाशी नवीन ज्ञानाची सांगड घालणे असं आपण म्हणू शकतो. क्लिअर झालं. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11 बघायचा आपल्याला. विकास आणि वाढ, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट या संकल्पनेनुसार खालील कोणते विधान बालकाच्या विकासाचे अचूक वर्णन करते, हे आपण प्रश्न बघितलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये आहे. विकास ही एक निरंतर चालणारी गुणात्मक आणि परिमाणात्मक प्रक्रिया आहे जी गर्भावस्थेपासून तर मृत्यूपर्यंत सुरू राहते. हे या ठिकाणी आपण प्रश्न ऑलरेडी बघितलेला आहे, ते थोडं रिपीट झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघत असाल मित्रांनो, हे बघा स्पष्टीकरणाच्या बाजूला तुम्ही पहिल्या प्रश्नापासून बघत असाल. नेमकं हे काय आहे, तर या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो मित्रांनो, आणि महत्त्वाची माहिती आहे. ओके, तुम्हाला जर CDP म्हणजे मानसशास्त्र या विषयामध्ये 30 पैकी 20 पेक्षा कमी गुण मिळत असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी हे एक रामबाण उपाय आपण घेऊन आलेलो आहोत. जर तुम्हाला 30 पैकी 25+ गुण मिळवायचे असतील तर तुम्ही या ईबुकचा वापर करू शकता. मग हे ईबुक कोणत्या विषयाचे संबंधित आहे तर मित्रांनो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरती आपण एक ईबुक क्रिएट केलेला आहे. मग या ईबुकमध्ये तुम्हाला 700 पेक्षा अधिक प्रश्न सखोल स्पष्टीकरणासह पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. त्या स्पष्टीकरणाच्या आधारावर तुमचे कन्सेप्ट आणि डाऊट क्लिअर होणार आहेत. ओके, 700 प्रश्न आहेत. 700 प्रश्न प्लस स्पष्टीकरण म्हणजेच खूप मोठा तुम्हाला मानसशास्त्र या विषयाचा या ठिकाणी माहिती मिळणार आहे. मानसशास्त्राची या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे, मग याच्यामध्ये 700+ प्रश्न आपण 2013 ते 2025 पर्यंत TET एक्झाममध्ये आपल्याला जेवढे प्रश्न विचारले होते ते आपण ॲड केलेले आहेत मित्रांनो. आपण एकूण 32 संच या ठिकाणी ॲड केलेले आहेत. 700 प्रश्न स्पष्टीकरणासह आपल्याला या ईबुकमध्ये पाहायला मिळणार आहेत. मग हे ईबुक तुम्हाला मिळवायचे कशा पद्धतीने तर मित्रांनो फक्त तुम्हाला 99 रुपये हे Google Pay किंवा फोनपेच्या माध्यमातून 7507 38 63 06 या नंबरवरती तुम्हाला 99 रुपये सेंड करायचं आहे. तुम्हाला त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे. 1 मिनिटाच्या आत तुम्हाला हे ईबुक मिळून जाईल मित्रांनो. या ईबुकमध्ये आपल्याला महत्त्वाचेच प्रश्न पाहायला मिळणार आहेत. ओके, तुमची इच्छा असेल तर घेऊ शकता मित्रांनो. फक्त 99 रुपये आपल्याला सेंड करायचं आहे आणि 700+ प्रश्नांचा सखोल स्पष्टीकरणासह आपल्याला या ईबुकच्या माध्यमातून अभ्यास करता येणार आहेत. आणि सोबतच मित्रांनो आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज मानसशास्त्र या विषयाची तयारी करतच आहोत. तुम्हाला 2 प्रकारचे या ठिकाणी व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. एक मानसशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम, ते पण फ्रीमध्ये शिकायला मिळत आहेत. आणि सोबतच मानसशास्त्र या विषयाची PYQ सिरीज सुद्धा आपण सुरू केलेली आहेत. हा सेशन 11वा आहे. यापूर्वीचे सेशन जर तुम्ही बघितले नसाल तर बघू शकता, आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये जर शिकायचं असेल तर आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. दररोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करा, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.